त्याच्यानंतर इंद्राची कन्या जयंती, हिच्याशी विवाह झाला, 100 पुत्र झाले. हा सर्वात श्रेष्ठ होता. त्याच्या नावावरून भारत देशाला भरत हे नाव पडलं. आणि कृषभ हा खूप ज्ञानी होता. तो लोकांना व पुत्रांना त्यांनी खूप उपदेश केला आणि दिगंबर अवस्थेत फिरले. कोणी काही बोलो, काही म्हणा, भक्ती केली. एकदा वावटळा उठली आणि अरण्यात वनवा पेटला. त्यात तो भस्म झाला. त्याचा मुलगा हा भरत हा राज्यावर आला. जड भरत राजा. हा भरत परीक्षित राजाला शुकमुनी सांगू लागले की बाबा, ऋषभ देवाचा ज्येष्ठ पुत्र भरत हा राज्यावर आला